राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब, काय सांगाल की काल दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. कालच्या हल्ल्याचा तर सर्वप्रथम आम्ही सर्वच जण जाहीरपणाने निषेध करतो आणि देशामध्ये अस्थिरता माजवण्यासाठी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला ज्या आतंकवाद्यांनी केलेला आहे त्यांना पाठीशी घालणाऱ्या ज्या कोणी शक्ती आहेत त्यांना या ठिकाणी कडक शासन हे केंद्राकडून या ठिकाणी निश्चितपणाने केलं जाईल. कालची आमची प्राथमिकता विशेषतः महाराष्ट्रामधले जे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात परत आणणं ही जी आमची प्राथमिकता होती. मी ह्या प्रसंग घडल्यानंतर जेव्हा तो आमच्या लक्षात आला, आम्हाला समजला, तेव्हा मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर तिथल्या पोलीस यंत्रणेबरोबर मी सतत संपर्कामध्ये होतो. मुंबई महाराष्ट्रामधल्या काही पर्यटकांना आपण तिथल्या सरकारच्या मदतीने हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, त्यांचे उपचार सुरू केले आणि त्याच्यानंतर काही पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सुद्धा आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कालची प्राथमिकता जे काही तिथं पर्यटक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळे हलवणं आणि तिथून महाराष्ट्रात परत आणणं याच्यावरती होती. आता आपण पाहिलेला आहे परदेश दौरा निम्म्यावरती सोडून माननीय पंतप्रधान महोदय देशामध्ये परतलेले आहेत आणि विमानातनं उतरले त्यांनी विमानतळावरच संरक्षण दलाच्या आणि पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे काल माननीय गृहमंत्री अमित शाह साहेब घटना घडल्या तातडीने जम्मू काश्मीरकडे रवाना झाले. त्यामुळं यातला एकनेक माणूस शोधून काढला जाईल आणि जसं त्यांनी या ठिकाणी एक क्रूर कृत्य केलंय त्याचं उत्तर हे क्रूर कृत्य करणाऱ्या आणि ते क्रूर कृत्य करायला त्यांना पाठीशी घालणाऱ्या, त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रत्येकाला कडक शासन केलं जातं. महाराष्ट्रातून आता काही पर्यटक तिकडे जातील. अजून सुद्धा आपण पर्यटकांना वेगवेगळ्या तिथलं परत आणण्याचं नियोजन करत आहोत आणि तूर्त तरी महाराष्ट्रातल्या ट्रॅव्हल एजंट्सना आम्ही विनंती केलेली आहे की काश्मीरची परिस्थिती शांत होईपर्यंत तूर्त तरी जे काही त्यांनी दौरे नियोजित काश्मीर भागातले आयोजित केले असतील त्याऐवजी इतर सुरक्षित स्थळी त्यांनी जावं. तूर्त लॉ अँड ऑर्डर तिथं मेंटेन होईपर्यंत तिकडं थोडंसं जाणं कमी करावं असं आवाहन आम्ही पर्यटकांना किंवा ट्रॅव्हल एजंट्सला केलेलं आहे. धन्यवाद साहेब. जोपर्यंत काश्मीरची परिस्थिती सुधारत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी पर्यटकांना पर्यटन कंपन्यांनी घेऊन जाऊ नये अशा सूचना या ठिकाणी दिल्या असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण.